महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा केले आहेत। या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत पुरवणे आहे, जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकतील। या योजनेअंतर्गत सरकार दरमहा महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत देत आहे। सध्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता मिळण्याची माहिती समोर आली आहे। आता प्रश्न असा आहे की ही रक्कम कोणत्या महिलांना मिळाली आणि ज्यांना नाही मिळाली त्यांना कधी मिळेल। या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये विस्ताराने दिलेली आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा पैसा कोणी आणि कसे मिळू शकतो यासंबंधी इतर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक विशेष योजना आहे, ज्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषणाला मदत करणे हा आहे। सरकारने आधी घोषणा केली होती की फेब्रुवारी महिन्याची या हप्त्याची रक्कम 7 मार्चला जमा केली जाईल, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे वेळेत पोहोचले नाहीत। त्यानंतर सरकारने 7 मार्च रोजी आपल्या पहिल्या हप्त्याच्या रूपात 1500 रुपये जमा केले। महिला दिनांच्या दिवशी महिलांना पैसे मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्या दिवशी त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे अनेक महिलांमध्ये निराशा होती। सरकारने 12 मार्चला महिलांच्या बँक खात्यात दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात पैसे जमा केले। पहिल्या टप्प्यात 7 मार्चला 1500 रुपये जमा झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात 12 मार्चला अजून 1500 रुपये जमा करण्यात आले। ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील 2 ते 3 दिवसात हे पैसे मिळतील। महाराष्ट्रातील अनेक महिलांना आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे मिळाले होते, मात्र फेब्रुवारी महिन्याची रक्कम मिळालेली नव्हती। त्यामुळे सरकारने 12 मार्चला अशा महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपयाच्या स्वरूपात जमा केले। जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, तर तुम्ही तुमच्या बँकेचे मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग, ATM किंवा बँकेच्या शाखेत पासबुक अपडेट करून खात्यातील शिल्लक तपासू शकता। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पैसे जमा करून दिले आहेत। जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर काही दिवस प्रतीक्षा करा, लवकरच ते जमा होतील। ज्या महिलांना 7 हप्ते मिळाले होते पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना 12 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचा एकत्र 3000 रुपये रक्कम मिळाली। ही रक्कम तुम्ही बँकेचे मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग, ATM किंवा पासबुक अपडेट करून खात्यातील शिल्लक तपासा। जर पैसे आले नसतील तर काही दिवस प्रतीक्षा करा। सरकारने दर महिन्याला 1500 रुपयांची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करेल। जर कोणत्या महिन्याची रक्कम उशिरा आली तर ती पुढील हप्त्यासोबत दिली जाऊ शकते। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा करतो की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंबंधित ही माहिती उपयोगी ठरली असेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का किंवा योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, आम्ही लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू। नवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच, तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।